डेरिव्हेशनला काही काही असा विशेष फॉर्म्युला नाहीये मित्रांनो. डेरिव्हेशनला जो फ्लो असतो तो 2-4 वेळा लिहून काढ. जसं बघा ना, हुशार कॉम्प्युटर आयटीचे पोरं प्रॅक्टिकलला काय करतात, समजा प्रॅक्टिकल आहे कोडचा, डायरेक्ट कोडचे कोड लिहून काढतात 2-2, 3-3 पानाचा. जर समजतच नाही फ्लो, तसंच तुला डेरिव्हेशनला करायचं. डेरिव्हेशनला जास्त डोकं लावू नको. डेरिव्हेशन मध्ये जस्ट फ्लो समजून घेण्याचा प्रयत्न कर आणि डायरेक्ट 2-3 वेळा लिहून काढ, उतारा करून काढ. एकदा लिहिलं झाकून ठेव, आठवून बघ, पुन्हा दुसऱ्यांदा लिहि, झाकून ठेव, आठवून बघ, पुन्हा तिसऱ्यांदा लिहि, झाकून ठेव. 2-3 वेळा लिहिलं की डेरिव्हेशन तुझं फिक्स होऊन जाईल. आणि हार्डली किती असतात, पूर्ण 4 युनिट मध्ये हार्डली 6-7 डेरिव्हेशन असतात जे काय विचारतात, तेवढेच तुला 2-4 वेळा लिहून काढायचे. न्यूमरिकल सब्जेक्ट, न्यूमरिकल मध्ये काय महत्वाचं आहे, न्यूमरिकल सब्जेक्ट मध्ये पहिलं लक्षात घे की तुला सगळं करायचं नाहीये. तुला टॉप तू ठरव, तुला किती घ्यायचे, टॉपर व्हायचंय की तुला मिड लेवल राहायचं की लो लेवल राहायचं की जस्ट पास व्हायचंय, त्या हिशोबाने करत बस. एखादा टॉपिक खूप अवघड आहे तो स्किप कर, पण जो समजतोय त्याला डिटेल मध्ये कर. नाही तर चूक काय करशील, इकडे अर्ध करतो इकडे अर्ध करतो मग काहीच होत नाही. हे पण अर्ध नाही, एक नाही अर्ध नाही, आपल्या ती मराठीत म्हणे ना, एक ना धड भरावर चिंध्या, तसंच होईल. सो न्यूमरिकल मध्ये पहिल्यांदा हे क्लिअर करायचं की मला कुठले टाईप करायचे आणि कुठले अवघड आहे ते स्किप करायचे. हे क्लिअर झालं आणि सोडवायचा प्रयत्न करायचा. आपोआप जमतं, आपोआप जमतं, आपोआप जमतं. सोडवायचा प्रयत्न कर. कळतंय?